नमस्कार. एस-एस-सी जी-डीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी जी-डीची एक्झाम 4 फेब्रुवारीपासून चालू होते. आपल्या सर्वांना माहिती आहे. आता एस-एस-सी जी-डीने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला आपला पेपर नेमका कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या शिफ्टमध्ये आहे, त्याची माहिती आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर मग नेमकं आपलं शहर कोणतं आहे, की ज्या शहरामध्ये आपल्याला परीक्षा द्यायची आहे, ते आपल्याला एक्झामच्या 10 दिवस अगोदर समजणार आहे. ठीक आहे. तर याच अनुषंगाने संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. तेव्हा पुढची 2 ते 3 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. मी तुम्हाला ते चेक कसं करायचंय, तुमची एक्झाम कोणत्या दिवशी आहे, कोणत्या शिफ्टमध्ये आहे, हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं, या अनुषंगाने सगळी माहिती सांगतो. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया एक्झाम डेट आलेली आहे. शिफ्ट कोणती असणार, परीक्षा केंद्र कधीपर्यंत तुम्हाला कळणार आहे. तर बघा, 4 फेब्रुवारीपासून ते 25 तारखेपर्यंत आपली एस-एस-सी जी-डीची परीक्षा आहे. आता यामध्ये हे एक नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे. लक्षात घ्या. आता या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी तसं सांगितलंय बघा, की 26 तारखेपासून 26/1/2025 पासून प्रत्येक विद्यार्थ्याला चेक करता येणार आहे, की आपला पेपर कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या शिफ्टमध्ये आहे. ठीक आहे. ही गोष्ट तर क्लिअर झाली आहे. आता बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, की तुम्हाला नेमका पेपर तुमचा कोणत्या शहरामध्ये आहे. बघा, परीक्षा केंद्र कधी माहिती होणार आहे आपल्याला, तर तुमचा पेपर नेमका कोणत्या सिटीमध्ये, ही माहिती तुम्हाला तुमचा पेपर ज्या दिवशी आहे त्याच्या 10 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. चला, आता त्यांनी या ठिकाणी एक उदाहरण दिलंय. आता ते उदाहरण समजून घ्यायच्या आधी आपण हे समजून घेऊया, की किती दिवस अगोदर हॉल तिकीट येईल. तर बघा, परीक्षा केंद्र 10 दिवस आधी समजेल आणि हॉल तिकीट परीक्षेच्या अगोदर 4 दिवस येणार आहे. लक्षात घ्या. परीक्षा 4 दिवस जेव्हा बाकी राहील तुमची, त्या दिवशी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. ठीक आहे. बघा, इथे स्पष्ट सांगितलंय, की 4 दिवस अगोदर कळणार आहे. तर आता एक त्यांनी उदाहरण दिलंय. हे उदाहरण समजून घ्या, तुम्हाला सगळं समजून जाईल. त्यांनी काय उदाहरण दिलंय, की समजा एक विद्यार्थी आहे, त्याची परीक्षा 10 तारखेला आहे, 10 फेब्रुवारीला आहे. तर त्या विद्यार्थ्याला त्याची सिटी कधी कळणार आहे, तर त्याची सिटी त्याला कळणार आहे 1 फेब्रुवारीला. म्हणजेच 10 दिवस अगोदर त्याला कोणत्या शहरात परीक्षा द्यायची हे समजणार आहे. आणि त्यानंतर बघा, त्यांनी काय सांगितलंय, की त्याचं हॉल तिकीट त्याला कधी उपलब्ध होईल, 6 तारखेला. म्हणजे 4 दिवस अगोदर त्याला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय बघा, त्यांनी पुढे हे सांगितलंय, की 26 तारखेपासून 26 जानेवारीपासून प्रत्येक विद्यार्थ्याला आपला परीक्षा किती तारखेला आहे आणि कोणत्या शिफ्टमध्ये आहे याची माहिती आता उपलब्ध करून दिलेली आहे. ते तुम्ही चेक करू शकता. कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. आता त्यांनी खाली काय सांगितलं, एक महत्त्वाची सूचना काय सांगितलेली आहे, की प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं जे ॲडमिशन कार्ड आहे, हॉल तिकीट आहे, त्याच्या 2 प्रती तयार ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्यांनी असं सांगितलंय, की एक प्रत तुम्हाला एक्झाम सेंटरला कदाचित जमा करायची आहे. ठीक आहे. आणि एक प्रत तुमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे हॉल तिकीटच्या किती प्रती, 2 प्रती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता पुढे बघा. हां, मग आता कसं चेक करायचं, तर हे स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला जायचं. एस-एस-सी किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन टाकलं, की अशा पद्धतीने हे पेज तुमचं ओपन होतं. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन ऑर रजिस्टर हे दिसतंय एक ऑप्शन, इथे क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी माहितीच आहे, कारण आपण ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. तो तिथे टाकायचा. आता तो टाकल्यानंतर मग अशा पद्धतीने हे पेज ओपन होतंय तुमचं. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे बघा काय दिसतंय ते बघा, माय ॲप्लिकेशन दिसतंय. ठीक आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या. माय ॲप्लिकेशनवरती जा. माय ॲप्लिकेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस तुमचं ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचं नाव, रजिस्टर नंबर, नंबर ऑफ अटेम्प्ट्स, ही सगळी माहिती जी आहे, तुम्ही कसं पेमेंट केलंय वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला इथे दिसेल. हे दिसल्यानंतर तुम्ही जसं खाली याल त्याच्या पुढे, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल, की आता तुम्हाला काय करायचंय, ॲडमिशन सर्टिफिकेट म्हणजे थोडक्यात हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे ॲडमिशन सर्टिफिकेटवर जाऊ शकतात. मग ॲडमिशन सर्टिफिकेटवर गेल्यानंतर ते तुम्हाला काय दाखवते बघा, लक्षात घ्या. ते या ठिकाणी विचारतंय, की तुमचं एक्झामिनेशन सिलेक्ट करा. मग आता आपली एक्झामिनेशन कोणती आहे, तर आपली जीडीची आहे. आपण जीडी सिलेक्ट केलं. त्यानंतर ते इथे विचारताय, की एक्झामचं इयर सिलेक्ट करा. अर्थात आपली 2025 ची एक्झाम आहे. मग अशा पद्धतीने आपण 2025 हे सिलेक्ट करायचं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतोय, त्यांना हे सिलेक्ट केलं की असं एरर दाखवते. पण खूप विद्यार्थी चेक करताय, संपूर्ण भारतातून पोरं चेक करत असतात. त्यामुळं लोड आहे वेबसाईटवरती, तर थोडंसं एरर दाखवतं. पण पुन्हा पुन्हा चेक केलं की मग तुम्हाला ते दाखवतं. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते काय दाखवतंय, की तुमची जी एक्झाम आहे ही असणार आहे 17 तारखेला. हे लक्षात घ्या. कोणत्या शिफ्टमध्ये आहे, 3ऱ्या शिफ्टमध्ये आहे. किती वाजता आहे, 3 वाजता आहे. आणि स्टेटस काय आहे, ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड आहे, ओके आहे सगळं. अर्थात मग याच्यातून तुम्ही समजून घ्यायचं, की 17 तारखेला पेपर आहे ना, तर पेपरच्या अगोदर 10 दिवस तुम्हाला काय कळणार, सिटी कळणार.
म्हणजे 7 फेब्रुवारीला तुम्हाला कोणत्या शहरात परीक्षा आहे ते कळणार आणि परीक्षेच्या 4 दिवस अगोदर तुम्हाला काय कळणार आहे, हॉल तिकीट तुमचं उपलब्ध होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चला अशा पद्धतीने ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. विद्यार्थी मित्रांनो, हे असं हॉल तिकीट तुम्हाला, ते तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते, तर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा रोल नंबर, एक्झाम डेट, शिफ्ट, एक्झाम टाइम आणि स्टेटस. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीच्या नंतर तुम्हाला जर रेल्वे भरतीची तयारी करायची असेल, रेल्वे ग्रुप डीच्या खूप चांगल्या जागा आता आलेल्या आहेत. 32,000पेक्षा जास्त जागा आहेत. 10वी पास असाल किंवा ITI झाला असेल तर ही परीक्षा तुम्हाला देता येईल. रेल्वे भरतीच्या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. फक्त 675 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध होते. 27 जानेवारीपासून ही बॅच जी आहे ती आपली सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी 88 88 25 61 17 या नंबरला तुम्ही संपर्क करा. आणि ज्यांचा आता एसएससी जीडीचा पेपर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडमीच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट.